नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. काल आम्ही एक बातमी बनवली होती की रेशनिंगच्या तांदूळाविषयी, जे तांदूळात की प्लास्टिक सदृश तांदूळ दिसत आहेत, आणि यावर आम्ही संबंधित पुरवठा अधिकाऱ्याशी बोललो आणि त्यातून त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यातून ते शरीरासाठी चांगलं पौष्टिक आहार आहे, अशा प्रकारचा आहे. तो प्रकार तर आमचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सचिन मोरे यांच्या तोंडून ऐकूया का त्यांची आणि पुरवठा अधिकाऱ्याशी झालेली बातचीत. माझं नाव सचिन विलास मोरे. मराठी रोकठोकच्या माध्यमातून रेशनिंग तांदूळात येणाऱ्या जे घटक आहेत आणि ते आम्हाला प्लॅस्टिक वाटलं, परंतु आम्ही सुधीर बर्देसाहेब, पुरवठा विभाग पुरंदर ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतरनी त्यांनी आम्हाला सांगितलं की ते सरकारनेच पॉलिफाईड नावाचा तांदूळ निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये लोह आहे, आयरन आहे, विटॅमिन बी, विटॅमिन 20 आहे, जेणेकरून ते पोषण मूल्य सर्व घटकांना पोषक असे होतील. त्याच्यामुळे सरकारने अशा पद्धतीचे कृत्रिम तांदूळ निर्माण केलेले आहेत. तांदूळाचं मिक्सर होतं आणि त्याच्यात सगळे हे विटॅमिन्स टाकले जातात, त्याच्यामुळे त्याचं पोषण मूल्य वाढतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते असणारं आमचं अज्ञान त्यांनी दूर केलं. परंतु मी प्रशासनाला अशी विनंती करतो की त्यांनी जर तांदूळात अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत तर त्यांनी काय शासनाने केलेले तर प्रत्येक रेशनिंग दुकानावरती त्यांनी बोर्ड लावणं बंधनकारक होतं, जेणेकरून तुमच्या त्या बोर्ड न लावण्यामुळे आमच्यातलं अज्ञान आम्ही समाजापुढं मांडलं आणि समाजात एक चुकीचा संदेश गेला. त्याच्याबद्दल पहिली मी त्यांची माफी मागतो आणि यापुढील काळात त्यांनी प्रत्येक रेशनिंग दुकानावर बोर्ड लावावेत आणि तेथील ग्राहकांना त्या संदर्भातली पॉलिफाईड तांदूळाबद्दल माहिती लिहावी, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. मी रेशनिंग दुकानदार सतीश दुर्वे. काल जी बातमी आली होती त्याबद्दल ह्यांना सर्वांना समजून सांगितलं की तांदळाची प्रक्रिया कशी असते, काय असते. तर त्यांना मी माझ्याकडे जे कार्डधारक आहेत त्यांना अगोदर 1 वर्षापूर्वी हा मेसेज टाकला होता की ह्या तांदळाने चांगले पोषण आहार मिळतो असं टाकलं होता. मग काल त्यांच्याशी चर्चा करून आमच्या अधिकाऱ्यांचे बी मला फोन आले, मग त्यांच्या चर्चा करून ते दुकानं आलते, त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सविस्तर माहिती दिली. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.